Vikrant Palak Shah. I welcome you all in the lecture of the Financial Accounting 1. And today we are going to discuss about the unit number 4 of our syllabus. It is Introduction to Goods and Service Tax Laws. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालक शाह आपण सर्वांचे फायनान्शियल अकाउंटिंग 1 या विषयाच्या लेक्चर मध्ये स्वागत करतो. आणि आज आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 4 आहे इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लॉज याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो दिस युनिट इट इज टोटली अ थेरॉटिकल युनिट. आता हे जे युनिट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत युनिट क्रमांक 4 हे संपूर्णतः थेरी युनिट आहे. देर इज नो प्रॉब्लेम दॅट वी हॅव टू सॉल्व रिगार्डिंग दिस युनिट. या युनिटच्या संदर्भात आपण कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार नाही. द लास्ट 3 युनिट्स दोज वी हॅव स्टडीड ऑन दोज युनिट देर इज थेरी ॲज वेल ॲज वी हॅव टू सॉल्व द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. मागचे जे 3 युनिट आपण अभ्यासलेले होते त्यामध्ये आपल्याला थेरी आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करायचे होते. आय थिंक एक्सेप्ट युनिट नंबर 1 दॅट इज अकाउंटिंग कन्सेप्ट दॅट इज ऑल्सो अ थेरी युनिट. Then unit number 2 it is a piecemeal distribution of cash is a very plus practical problem. And then unit number 3 it is the accounting of incomplete record, that is the single entry system. In that also theory problem. And now the unit number 4, the last unit first semester syllabus, it is introduction to goods and service tax laws. It is also the totally theory unit. I think most of you familiar with the word GST. माझ्या मते अपेक्षेप्रमाणे नक्कीच तुम्ही सर्वजण बहुतांश जीएसटी हा शब्द नक्कीच तुम्हाला माहित असेल. आहे का माहित? अनम्यूट करून सांगा. जीएसटी हा शब्द माहित आहे की नाही? हो सर. जीएसटी daily we are reading various news regarding the GST. We are watching on the TV the news about the GST. आपण डेली वर्तमानपत्र असो टीव्ही असो या जीएसटी विषयी आपण बऱ्याच बातम्या डेली बेसिसवर दैनंदिन बेसिसवर आपण ऐकत असतो. ओके, त्यामुळे जीएसटी हा शब्द आपण सर्वांसाठी नवीन नाही. पण आता नेमकं जीएसटी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत विस्तृत स्वरूपात सविस्तररित्या. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द मीनिंग ऑफ जीएसटी. ओके, जीएसटीचं मीनिंग काय? तर फुल फॉर्म, आता मी सर्वात अगोदर तुम्हाला जीएसटीचा फुल फॉर्म सांगतो. द फुल फॉर्म ऑफ द जीएसटी इट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचा फुल फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जी इट इज स्टँड फॉर गुड्स. यस, इट इज स्टँड फॉर सर्व्हिस. अँड टी इट इज स्टँड्स फॉर टॅक्स. सो इन दिस वे जीएसटी मीन्स द फुल फॉर्म ऑफ जीएसटी एक्सप्लेन्स अस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अशा प्रकारे जीएसटीचा जो फुल फॉर्म आहे तो काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, सो दिस यू अंडरस्टूड. नाउ मीनिंग जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जसं मी तुम्हाला सांगितलं जीएसटी हे काय आहे, जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST has been introduced to replace multiple indirect taxes levied by state and central government in order to simplify the indirect taxes. Okay, in India there are 2 types of taxes. आता भारताचा जर विचार केला, भारतीय टॅक्स सिस्टमचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत. नंबर 1 इज द इनडायरेक्ट टॅक्स अँड नंबर 2 इज द डायरेक्ट टॅक्स. त्यामधील पहिला जो टॅक्स आहे क्रमांक 1 तो आहे इनडायरेक्ट टॅक्स आणि क्रमांक 2 जो टॅक्स आहे तो आहे डायरेक्ट टॅक्स. आता थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय हे थोडक्यात समजावून सांगतो. ओके, इनडायरेक्ट टॅक्सेस आर दोज टॅक्सेस द बर्डन ऑफ द टॅक्सेस दोज आर
transferred on several persons. Okay. आता इनडायरेक्ट टॅक्सेस हे अशा प्रकारचे टॅक्सेस आहेत की ज्यामध्ये टॅक्स पे करण्याचं बर्डन हे विविध लोकांवर ट्रान्सफर होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आपण विकत घेतो तर त्या दुकानदाराकडनं आपण वस्तू विकत घेतलेली आहे, तो दुकानदार सुद्धा टॅक्स पे करतो आहे आणि आपण ज्या वेळेस त्याच्याकडनं ती वस्तू किंवा सेवा विकत घेऊ तर आपण सुद्धा त्यासाठीचा टॅक्स पे करत आहोत. म्हणजे काय की एकापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी टॅक्सेस पे करतात. दॅट काइंड ऑफ टॅक्सेस आर कॉल्ड एज द इनडायरेक्ट टॅक्सेस. अशा प्रकारच्या टॅक्सेसला काय म्हटलं जातं? इनडायरेक्ट टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस तुम्ही कुठलीही वस्तू किंवा सेवा दुकानदाराकडनं विकत घ्याल त्यावेळेस तुम्ही टॅक्स पे करता. त्यानंतर तुम्ही मोबाईलला रिचार्ज केलं तर ते रिचार्ज करत असताना सुद्धा तुम्ही टॅक्स पे करत असतात. त्या रिचार्ज मध्ये टॅक्सची अमाऊंट समाविष्ट असते. म्हणजे काय? टॅक्सेसचं बर्डन हे एकापेक्षा जास्त लोकांवर ट्रान्सफर होते किंवा एकापेक्षा जास्त लोक हे टॅक्स पे करतायत. अशा प्रकारच्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? इनडायरेक्ट टॅक्स. अँड देन सेकंड वन इज द डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स इज द टॅक्स which is paid by the person on whom the tax is imposed and the burden of the tax that is not transferable. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स की ज्या व्यक्तीवर तो टॅक्स आहे तीच व्यक्ती तो टॅक्स पे करणार आहे. तो टॅक्स इतर कुठल्याही व्यक्तीवर ट्रान्सफर होणार नाही. आणि ज्या व्यक्तीला तो टॅक्स पे करायचा आहे फक्त तीच व्यक्ती तो टॅक्स पे करेल. इतर कुठल्याही व्यक्तीवर त्या टॅक्सचं बर्डन हे ट्रान्सफर होणार नाही. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्सचं बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स. आता काही इन्कम मिळवलेलं असेल फॉर एक्झाम्पल सॅलरी, त्यावर जो टॅक्स पे केला जात असतो तो आहे इन्कम टॅक्स. आणि याच इन्कम टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? डायरेक्ट टॅक्स. तर अशा प्रकारच्या दोन सिस्टम इंडियन स्ट्रक्चर मध्ये आहे. Number one is the indirect tax and number second is the direct tax. So the GST has been introduced by the central government to simplify the structure of indirect tax system. आता जीएसटी ची निर्मिती ही का केली गेली? कुणी केली? तर ही केंद्र सरकारने केलेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली आहे. का केली? तर इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम सिम्प्लिफाय करणं, सोपं करणं हा त्यामागचा उद्देश आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं इनडायरेक्ट सिस्टम म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम म्हणजे काय? वेअर द मल्टिपल पर्सन्स दे आर पेइंग द टॅक्स. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी टॅक्स पे करतात. दॅट सिस्टम इज द इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम. सो व्हेनेवर द मल्टिपल पर्सन्स दे आर पेइंग द टॅक्स ऍट दॅट टाइम दॅट सिस्टम बिकम्स कॉम्प्लेक्स. ज्या वेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी टॅक्स पे करत असतील तर नक्कीच ती जी पद्धती आहे ती गुंतागुंतीची होईल. अनेक प्रकारच्या गुंतागुंती त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते किंवा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची गुंतागुंत दूर करून ती सिस्टम म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम ही अधिक सोपी करणे यासाठी केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने जीएसटी इंट्रोड्यूस केला. Okay, so therefore the GST has been introduced by the central government to simplify the indirect tax system. भारतातील indirect tax system जी गुंतागुंतीची होती ही indirect tax system अधिक प्रमाणात सोपी करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी ची निर्मिती केली. ओके, तर it is called as goods and service tax because it is applicable on the supply of both goods and services. आता याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे नाव का दिलं गेलं किंवा याला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं का म्हणतात? बिकॉज इट इज ऍप्लिकेबल ऑन गुड्स as well as services. So any kind of goods is manufactured or purchased at that time the GST is payable, as well as when any kind of services is provided and enjoyed at that time GST is applicable. That's why this tax is applicable both goods and services, and therefore it is named, it is called goods and service tax.
आता या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे नाव का देण्यात आलं, तर जे काही गुड्स म्हणजे जो काही माल असेल, ज्या काही वस्तू असेल, त्या वस्तूंची निर्मिती ज्या वेळेस केली जाते किंवा ज्या वेळेस त्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, तर जो टॅक्स पे केला जाईल त्याला त्या ठिकाणी जीएसटी संबोधलं जाणार आहे. त्याच प्रकारे एखादी सर्व्हिस ज्या वेळेस प्रोव्हाइड केली जाणार आहे प्रोव्हायडरकडनं आणि कस्टमर ज्या वेळेस ती सर्व्हिस घेणार आहे, तर त्यावर सुद्धा जो टॅक्स पे केला जाणार आहे त्याला जीएसटी संबोधलं जाणार आहे. का जीएसटी संबोधलं जाणार आहे? कारण की तो टॅक्स हा गुड्सवर सुद्धा आहे आणि तोच टॅक्स हा सर्व्हिसेस वर सुद्धा आहे. Therefore, this tax is called as the goods and services tax. अशा प्रकारे या टॅक्सला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, सो therefore जीएसटी दॅट इज इंट्रोड्यूस टू रिप्लेस द इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम. त्यामुळे जीएसटी या ठिकाणी का इंट्रोड्यूस केला सरकारने, केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने, तर इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम मध्ये जे काही कॉम्प्लेक्शन असेल, ज्या काही गुंतागुंती असतील त्या दूर करण्यासाठी या ठिकाणी जीएसटी हा इम्प्लिमेंट करण्यात आला. जीएसटी इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह इनडायरेक्ट टॅक्स लेविड ऑन मॅन्युफॅक्चर, सेल अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस ॲट द नॅशनल लेवल. म्हणजे नॅशनल लेवलला असो, स्टेट लेवलला असो, जे गुड्स किंवा सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चर केल्या जातील, सेल त्यांची विक्री केली जाईल, कन्झम्पशन किंवा सर्व्हिसेस आणि गुड्स हे कन्झ्युमर कडनं कन्झम केले जातील, यासाठी जो टॅक्स गुड्स अँड सर्व्हिसेस वर पे केला जाणार आहे त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ द जीएसटी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं मिनिंग समजून घेतलेलं आहे. एव्हरीवन अंडरस्टूड दिस, द मिनिंग ऑफ द जीएसटी? एनी डाऊट, एनी क्वेश्चन हिअर? इफ यू हॅव यू कॅन आस्क मी. सगळ्यांना समजलेलं आहे? कुणाला काही शंका असेल, कुणाला काही प्रश्न असेल तर कृपया अनम्यूट करा. आपली शंका, आपला प्रश्न आपण अनम्यूट करून विचारू शकतात. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी, एनी क्वेश्चन? If anyone is having any kind of question, any kind of difficulty, simply unmute yourself and you can ask me your doubt, your difficulty, your question. No doubt, no difficulty? Okay. Now we are moving ahead to the next point. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासूया. Now history of GST in India. Now in the previous point we understood the meaning of the GST. मागच्या मुद्द्यामध्ये आपण जीएसटी म्हणजे काय, जीएसटीचं मिनिंग या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हिस्ट्री ऑफ जीएसटी इन इंडिया. आता जीएसटीचा इतिहास काय आहे किंवा कशा प्रकारे या ठिकाणी जीएसटी हे इम्प्लिमेंट करण्यात आलं भारतामध्ये ते आपण बघूया. देर आर सेव्हरल पॉइंट अकॉर्डिंग टू दॅट विल डिस्कस हिअर द हिस्ट्री ऑफ जीएसटी इन इंडिया. या ठिकाणी मुद्दे आहेत, या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊयात. सो नंबर 1, ओके, इन द इंडियन सिस्टम फर्स्ट टाइम डिस्कशन ऑन जीएसटी हॅज बीन स्टार्टेड इन 2000. आता भारताच्या टॅक्स सिस्टम मध्ये किंवा भारतीय पद्धतीमध्ये जीएसटी विषयी विचार करायला सुरुवात, डिस्कशनला सुरुवात ही कधी झाली? तर ही 2000 साली झाली. इन 2000 the Vajpayee government started discussion on GST by setting up empowered committee. The committee was headed by Asim Das Gupta, who was the finance minister of West Bengal. आता 2000 साली या ठिकाणी जीएसटी विषयी विचार करायला सुरुवात भारतात झाली. कुणाच्या सरकारमध्ये? तर माननीय अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेस, आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जीएसटी चा विचार करण्यासाठी कमिटी सेटअप केली गेली की ज्या कमिटीचे प्रमुख हे असीम दास गुप्ता होते आणि ते वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालचे ते फायनान्स मिनिस्टर होते. तर पहिल्यांदा विचार हा जीएसटीचा कधी झाला? तर हा झाला 2000 साली. देन लेटर इन 2002 to 2004
आता 2002 ते 2004चा जो कालावधी होता त्या दरम्यान काय विचार केला गेला जीएसटी बाबत आपण बघूयात. द केळकर टास्क फोर्स ऑन इम्प्लिमेंटेशन ऑफ फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 अँड सजेस्टेड अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता 2003 साली भारतातील फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ऍक्ट याविषयी जी टास्क फोर्स तयार करण्यात आलेली होती त्या टास्क फोर्सचं नाव होतं केळकर टास्क फोर्स. त्यांनी सुद्धा जीएसटीच्या संदर्भात रिकमेंडेशन दिली. 2002 ते 2004चा हा कालावधी होता आणि 2003 साली ही टास्क फोर्स या ठिकाणी द केळकर टास्क फोर्स नावाने तयार करण्यात आली. या टास्क फोर्सने सुद्धा या कमिटीने सुद्धा जीएसटी लागू करावं हे त्यांनी सांगितलं, हा त्यांनी सल्ला दिला. देन नेक्स्ट वन, in 2006 a proposal to introduce a national level GST by 1st April 2010 was first mooted in budget of financial year 2006-07. आता 2006 साली जे 2006-07 या फायनान्शियल इयरचं बजेट गव्हर्नमेंटने दिलं तर त्या बजेटमध्ये काय सांगण्यात आलं की 1 एप्रिल 2010 पासून जीएसटी हा देशात लागू करण्यात यावा. 2006 साली जे फायनान्शियल इयर 2006-07चं बजेट सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केलं होतं या बजेटला अनुसरून 1 एप्रिल 2010 पासून जीएसटी हा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा हे सांगण्यात आलं होतं. कधी? 2006 ला. द नेक्स्ट, इन 2007 इन मे EC means Empowered Committee of State FM's Finance Minister one request started work on GST roadmap. Further in November the joint working group submitted its report to the EC on 19 December. म्हणजे एक एम्पावर्ड कमिटी तयार करण्यात आली मे 2007 मध्ये की ज्या कमिटीमध्ये कोणाचा समावेश होता? भारतातील सर्व राज्यांचे जे फायनान्स मिनिस्टर आहे, वित्तीय मंत्री यांचा समावेश होता आणि त्यांनी जीएसटीच्या रोडमॅपवर काम करायला सुरुवात केलं आणि त्यांचा रिपोर्ट 19 डिसेंबर 2007 ला त्यांनी जीएसटीचा रोडमॅप काय असेल याविषयी त्यांचा रिपोर्ट त्यांनी सबमिट केला. ओके, कधी? 2007 साली. ओके, देन नेक्स्ट, इन 2008 EC finalized views over GST and submitted a report named a model and roadmap for GST in India. 2008 साली या एम्पावर्ड कमिटीने त्यांचा संपूर्ण रिपोर्ट तयार केला की ज्याचं नाव होतं अ मॉडेल अँड रोडमॅप फॉर जीएसटी इन इंडिया आणि तो सबमिट केला 2008 साली. द नेक्स्ट वन, इन 2009 फर्स्ट डिस्कशन पेपर ऑन जीएसटी रिलीज्ड बाय EC. आता ही इम्पावर्ड कमिटी जी होती जीएसटीच्या संदर्भात 2009 साली त्यांचं जे काही डिस्कशन झालं जीएसटी विषयी त्याचा पहिला पेपर त्यांनी डिस्कशनचा पब्लिश केला. कधी? 2009 साली. द नेक्स्ट, इन 2010 मेन्शन स्पीच ऑफ FM GST टू बी इंट्रोड्यूस इन एप्रिल 2011. आता 2010 साली आपल्या भारताचे जे फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी त्यांच्या भाषणात काय उल्लेख केला की एप्रिल 2011 पासून जीएसटी हे देशात लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. देन 2011, आता 2011 साली काय झालं? द कॉन्स्टिट्यूशन 115th अमेंडमेंट बिल इंट्रोडक्शन इन लोकसभा लेव्हिंग ऑफ जीएसटी ऑन ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेप्ट स्पेसिफाईड गुड्स. आता 2011 साली आपलं भारताचं जे संविधान आहे, भारताची जी राज्यघटना आहे त्यामध्ये 115 नावाचं नवीन कलम आर्टिकल इंट्रोड्यूस करण्यात आलं. कशाच्या संदर्भात? जीएसटीच्या संदर्भात. आणि गुड्स अँड सर्व्हिसेस वर जीएसटी लागू केला जाईल या आर्टिकल नुसार, या कलमानुसार हे सांगण्यात आलं. आणि काही जे स्पेसिफाईड गुड्स असतील, महत्वपूर्ण गुड्स असतील, त्या गुड्सचा समावेश यामध्ये नसेल हे सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर करण्यात आलं. देन इन 2013, in August, Standing Committee submitted its report on GST. In November, EC rejected government proposal to include petroleum products. आता ऑगस्ट 2013
13 मध्ये जी स्टँडिंग कमिटी होती जीएसटीच्या संदर्भात, त्या स्टँडिंग कमिटीने ईसी म्हणजे इम्पॉवर्ड कमिटीला जीएसटीच्या संदर्भातला रिपोर्ट हा सबमिट केला. पण इम्पॉवर्ड कमिटीने हा रिपोर्ट त्या ठिकाणी रिजेक्ट केला. का रिजेक्ट केला? कारण की त्यामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट सुद्धा जीएसटी अंतर्गत असावे असा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव ईसीने या ठिकाणी रिजेक्ट केला, त्यामुळे तो रिपोर्ट त्या ठिकाणी मान्य होऊ शकला नाही. देन इन 2014 द कॉन्स्टिट्यूशन 120th अमेंडमेंट बिल प्रेझेंटेड इन लोकसभा और लेवी ऑफ जीएस अगोदरचं 115 कलम होतं ते रद्द 2014 साली, आणि त्याच्याऐवजी 122 अमेंडमेंट बिल या बिलला अनुसरून या ठिकाणी जीएसटी 19 डिसेंबर 2014 पासून लागू केलं जाईल असा त्या ओके. नाउ द नेक्स्ट वन इट इज in 2015 the constitution 122nd amendment bill passed in Lok Sabha for levy of GST on 6 May 2015. आणि मग त्यानंतर 2015 साली जीएसटी लागू करण्यासाठी भारतामध्ये 6 मे 2015 पासून जीएसटी लागू करण्यासाठी भारतामध्ये 122 नंबरची जी अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंटला अनुसरून या ठिकाणी बिल लागू करण्याचा प्रस्ताव हा सरकारकडे ब्रेक होतोय. सो इट इज रिगार्डिंग द 2015 साली. Now, and next point it is in 2016, the Constitution 120th Amendment Bill passed in Rajya Sabha for levy of GST on 3rd August 2016. Further, 8 August 2016 in Lok Sabha unanimously passed the 122nd Constitutional Amendment Bill as amended by the Rajya Sabha with all 443 members voting in favor. आणि मग 2016 साली 8 ऑगस्ट 2016 या दिवशी लोकसभेमध्ये हे बिल मंजूर करण्यात आलं आणि 443 जे मेंबर आहेत लोकसभेचे त्या सर्वांनी या ठिकाणी जीएसटी ला मंजुरी दिली आणि 8 ऑगस्ट 2016 या दिवसापासून भारतात जीएसटी लागू करण्यात आला. तर अशा प्रकारे ही जीएसटीची हिस्ट्री थोडक्यात मी तुमच्या समोर मांडलेली आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? सगळ्यांना समजलं या संदर्भात? काही शंका कुणाला? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? ओके, नाउ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पॉइंट. पुढचा पॉइंट जो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर जीएसटी. आता या ठिकाणी जीएसटीच्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. ओके, सो नंबर 1, जीएसटी. As I told, the GST is what? The full form of the GST is what? Goods and Services Tax. जसं मी तुम्हाला सांगितलं मिनिंग मध्ये, तर जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर पहिली कन्सेप्ट जी आहे ती आहे जीएसटी. इट इज द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. द नेक्स्ट वन, कॅपिटल गुड्स. आता पुढची जी कन्सेप्ट आहे कॅपिटल गुड्स. आता कॅपिटल गुड्स म्हणजे काय थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊ. Capital goods means goods the value of which is capitalized in the books of account of the person claiming the input tax credit and which are used or intended to be used in the course of further runs of business. आता कॅपिटल गुड्स म्हणजे काय? की जे गुड्स व्यक्तीकडनं त्यांची विक्री केली जाणार आहे आणि मग यावर जो जीएसटी आहे त्या जीएसटीचं इनपुट टॅक्स क्रेडिट ज्या वेळेस व्यक्ती घेत असेल त्या गुड्सला म्हटलं जाणार आहे कॅपिटल गुड्स. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय हे आपल्याला पुढे लक्षात येईल.
ती कन्सेप्ट आपण याच मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर इनपुट टॅक्स क्रेडिटचं एक्झम्पशन घेण्यासाठी जे गुड्स व्यक्तीकडनं विक्री केलेले असतील त्या गुड्सला काय म्हटलं जाणार आहे, कॅपिटल गुड्स. एवढं तुम्ही या ठिकाणी कॅपिटल गुड्स म्हणून लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट वन, इनपुट गुड्स. पुढचं आहे इनपुट गुड्स. इनपुट गुड्स मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय अ सप्लायर इन द कोर्स ऑफ बिझनेस. आता इनपुट गुड्स म्हणजे असे गुड्स, त्याला आपण काय म्हणतो सोप्या शब्दामध्ये, इनपुट गुड्सला कच्चा माल, रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल, दिस रॉ मटेरियल इज कॉल्ड एज द इनपुट गुड्स. ओके, म्हणजे जे फिनिश प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल सप्लायर कडनं मिळालेलं असेल त्या रॉ मटेरियलला म्हटलं जाणार आहे इनपुट गुड्स. ओके. द नेक्स्ट वन, इनपुट सर्व्हिसेस. सेम, टू प्रिपेअर द फिनिश सर्व्हिसेस, द फर्स्ट सर्व्हिसेस टेकन बाय द सप्लायर, that is called taken from the supplier, that is called as the input services. म्हणजे सर्व्हिसेसची निर्मिती करण्यासाठी ज्या प्राथमिक सर्व्हिसेस एखाद्या सप्लायर कडनं घेतलेल्या असेल विक्रेत्याने, त्याला म्हटलं जाणार आहे इनपुट सर्व्हिसेस. पर्सन. पर्सन मीन्स व्हॉट? द पर्सन हु इज पेइंग द जीएसटी, इट इज कॉल्ड एज द पर्सन. आता पर्सन म्हणजे कोण? की जी व्यक्ती जीएसटी पे करते त्याला पर्सन म्हटलं जातं. द नेक्स्ट वन, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज द टॅक्स कलेक्टेड ऑन सेल्स. म्हणजे ज्या वेळेस वस्तू किंवा सेवेची विक्री केलेली असेल आणि त्यावर जो टॅक्स कलेक्ट केलेला असेल त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? आउटपुट टॅक्स. अँड द नेक्स्ट वन, नंबर 7 इज द इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स इज द टॅक्स दॅट इज पेड ऑन द परचेस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं कुठं, कॅपिटल गुड्स मध्ये. कॅपिटल गुड्स मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की इनपुट टॅक्स क्रेडिट साठी जे गुड्स असतील त्या गुड्सला काय म्हटलं जाणार आहे? कॅपिटल गुड्स. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय? इनपुट टॅक्स, द टॅक्स विच इज पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे रॉ मटेरियल, एखादा जो मॅन्युफॅक्चरर आहे ज्या वेळेस सप्लायर कडनं रॉ मटेरियल परचेस करेल आणि त्यावर जो टॅक्स पे केला जाणार आहे त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड एज द इनपुट टॅक्स. अँड द लास्ट वन, GSTIN. GSTIN मीन्स व्हॉट? GSTIN is the full form of that, goods and services taxpayer identification number. GSTIN चा फुल फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सपेयर आयडेंटिफिकेशन नंबर. इट इज अ युनिक नंबर विच इज अ 15 डिजिट नंबर. हा काय असतो? युनिक आहे आणि 15 डिजिट नंबर आहे. दिस इज द नंबर फ्रॉम विच द provider has to submit the GST return and it is the registration number for the GST. आता GSTIN काय आहे? हा GST चा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि या नंबर वरनं GST रिटर्न हे फाईल करायचं असतं. सो इन दिस वे दीज आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर द GST. अशा प्रकारे GST मधल्या या महत्वपूर्ण कन्सेप्ट आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला या सर्व कन्सेप्ट? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? कुणाला काही शंका आहे? इफ यू हॅव डाऊट यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. नो डाऊट, नो डिफिकल्टी. शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट? पुढचा मुद्दा बघूयात. ओके, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट, फीचर्स ऑफ जीएसटी. आता जीएसटीचे वैशिष्ट्य काय हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूयात. देर आर सेव्हरल फीचर्स ऑफ द जीएसटी. या ठिकाणी जीएसटीचे काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य कुठले आपण जाणून घेऊयात. अंडर दॅट नंबर 1, इट इज द मल्टी स्टेज. There are multiple change of hands. An item goes through along its supply chain from manufacturer to final sale of consumer. GST is paid at a multi stages. आता GST हे काय असतं? विविध स्टेजेसवर पे केलं जातं. हे काही फक्त एका स्टेजवर पे केलं जाईल. सपोज when the goods purchased by the manufacturer from the supplier, at that time GST paid. म्हणजे एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी ज्या वेळेस मॅन्युफॅक्चरर हा सप्लायर कडनं माल खरेदी करणार आहे, म्हणजे रॉ मटेरियल खरेदी करणार आहे, त्यामध्ये जीएसटी पे केलं जाईल. ओके. वेन मॅन्युफॅक्चरर सेल्स गुड्स टू रिटेलर, ऍट दॅट टाइम जीएसटी पेड. वस्तू तयार करून झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरर ज्या वेळेस रिटेलरला ही वस्तू विकणार आहे त्यावेळेस जीएसटी कलेक्ट केला जाईल. देन वेन रिटेलर सेल्स द गुड्स ऑर प्रॉडक्ट टू द कंझ्युमर, ऍट दॅट टाइम जीएसटी पेड. आणि मग ज्या वेळेस रिटेलर
फायनल कन्झ्युमरला ही वस्तू विकणार आहे त्यावेळेस सुद्धा जीएसटी पे केला जाणार आहे. म्हणजे जीएसटी कसा आहे, मल्टी स्टेज आहे, वेगवेगळ्या स्टेजवर, विविध स्टेजेसवर जीएसटी हा पे केला जातो. ओके, द नेक्स्ट वन, व्हॅल्यू ऍडिशन. इट इज द टॅक्स दॅट इज पेड ऑन द व्हॅल्यू ऍडेड इन द गुड्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये व्हॅल्यू ऍडिशन जसं होईल त्या व्हॅल्यू ऍडिशन प्रमाणे टॅक्स हा पे केला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तेच, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर गुड्स मॅन्युफॅक्चर करेल त्यावेळेस टॅक्स पे केला जाईल, म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडनं व्हॅल्यू ऍडेड झालेला आहे. मॅन्युफॅक्चरर ज्यावेळेस रिटेलरला गुड्स विकेल त्यावेळेस टॅक्स पे केला जाईल, आणि मग रिटेलर ज्यावेळेस कस्टमरला गुड्स विकेल त्यावेळेस सुद्धा जीएसटी पे केला जाईल. म्हणजे जसं जसं त्या वस्तू किंवा सेवेमध्ये व्हॅल्यू ऍडिशन होत जाईल, हस्तांतरण त्या वस्तू किंवा सेवेचं होत जाईल, त्याप्रमाणे जीएसटी हा त्या ठिकाणी पे केला जाईल. देन नेक्स्ट वन, डेस्टिनेशन बेस्ड. जीएसटी इज द डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. वेअर द गुड्स इज मॅन्युफॅक्चरर, वेअर द गुड्स इज सोल्ड, ऑन दॅट डेस्टिनेशन दॅट टॅक्स इज पेएबल. आता ज्या ठिकाणी वस्तूंची निर्मिती झालेली असेल, ज्या ठिकाणी वस्तूची विक्री झालेली असेल त्या ठिकाणी जीएसटी पे केला जाईल. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू ही कर्नाटकामध्ये तयार झाली आणि महाराष्ट्रात विक्री केली, पण वस्तू कुठे तयार झालेली आहे, कर्नाटक राज्यात तयार झालेली, विक्री कुठे गेली, महाराष्ट्र. मग या ठिकाणी काय याची शक्यता असते, तर फक्त टॅक्स हा महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता असते, पण जीएसटी मध्ये असं होणार नाही. जीएसटी मध्ये काय होईल, जो टॅक्स असेल तो पूर्णतः कर्नाटक मध्येच पे केला जाईल. का, कारण की डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. ओके, देन ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर. ओके, अंडर द जीएसटी द टॅक्स स्ट्रक्चर इज ड्युअल वे, सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी. ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर आहे जीएसटी मध्ये, सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी. म्हणजे यामध्ये सेंट्रल जीएसटी म्हणजे त्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि स्टेट जीएसटी त्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा असेल. आता सेंट्रल जीएसटी आणि त्यानंतर स्टेट जीएसटी हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये समजून घेणार आहोत. ओके, अँड देन एक्झम्पशन्स. एक्झम्पशन्स आर गिवन टू द टॅक्स पेयर्स अंडर द जीएसटी. म्हणजे या ठिकाणी जे टॅक्स पेयर आहेत त्यांना एक्झम्पशन सुद्धा जीएसटी अंतर्गत मिळत असतात. तर अशा प्रकारे हे जीएसटीचे विविध वैशिष्ट्ये आहेत. ओके, दीज आर द 5 features of the GST. And now the next point that we are going to study, it is most important. On this point the question is always asked. आता हा जो मुद्दा आपण अभ्यासत आहोत, टॅक्सेस अंडर जीएसटी, हा आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे, ज्यावर प्रश्न हे विचारले जात असतात. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, सोपा मुद्दा आहे. टॅक्सेस अंडर जीएसटी, यामध्ये 3 प्रकारचे टॅक्सेस आहेत जीएसटी मध्ये. नंबर 1 इज द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज द सीजीएसटी. Number 2 is the state goods and service tax, that is called as the SGST, and number 3 is the integrated goods and service tax, that is called as the IGST. So there are 3 types of taxes under GST. 3 प्रकारचे taxes आहेत. Number 1, central goods and service tax, that is called as the CGST. पहिला जो आहे तो आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी. म्हणजे काय समजून घेऊयात आपण या ठिकाणी. Under GST, CGST is a tax levied on intrastate supplies of both goods and services by the central government and will be governed by the CGST Act. ओके, आता या ठिकाणी देशभरामध्ये ज्या वस्तूंची विक्री होणार आहे तर ती विक्री करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं जो टॅक्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाणार आहे त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे, सीजीएसटी. म्हणजे वस्तूंची देशभरात, वस्तू किंवा सेवांची देशभरात विक्री करताना जो जीएसटी ऍप्लिकेबल आहे त्या जीएसटी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो हिस्सा असेल, जो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं कलेक्ट केला जाईल त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे, सीजीएसटी. ओके, दॅट इज नंबर 1. देन नंबर 2, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एचजीएसटी. आता एचजीएसटी म्हणजे काय? Under GST, HGST is tax levied on intrastate supplies of both goods and services by the state government and will be governed by the HGST Act. आता वस्तू आणि सेवेची विक्री करताना जो जीएसटी कॅल्क्युलेट केला जाणार आहे, जो जीएसटी पे केला जाणार आहे,
त्यामध्ये जो जीएसटी स्टेट म्हणजे राज्याला पे केला जाईल, राज्यांना, त्या जीएसटीला काय म्हटलं जाणार आहे? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे एचजीएसटी. म्हणजे जो जीएसटी पे केला जाईल त्या जीएसटी मध्ये जो राज्याचा हिस्सा असेल किंवा राज्याच्या वाटेला जो जीएसटी पे केला जाईल त्याला म्हटलं जाणार आहे एसजीएसटी. ओके. अँड लास्ट वन अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आयजीएसटी. आयजीएसटी म्हणजे काय? IGST will be applicable on any supply of goods and services in both cases of import into India and export from India. ओके. भारतामध्ये ज्या वस्तूंची आयात निर्यात होते, काय म्हणतोय मी? भारतामध्ये ज्या वस्तूंची आयात निर्यात होते त्या वस्तूंच्या संदर्भात जो जीएसटी ऍप्लिकेबल असेल त्या जीएसटीला काय म्हटलं जाणार आहे? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अंडरस्टूड? लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. जी आयात निर्यात होणार आहे म्हणजे देशाबाहेर होईल ती आयात निर्यात, परदेशात होईल, त्याच्यावर जो जीएसटी पे केला जाईल त्याला काय म्हटलं जाणार आहे? आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे टॅक्स आहे. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारला जो जीएसटी पे होणार आहे त्या जीएसटीला सेंट्रल अँड गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हटलं जाईल. त्यानंतर स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स एचजीएसटी म्हणजे राज्य सरकारला जो जीएसटी पे होणार आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू विकण्यासाठी किंवा देशाबाहेर वस्तू विकण्यासाठी किंवा देशाबाहेरून वस्तूंची आयात निर्यात करण्यासाठी जो जीएसटी पे केला जाईल त्याला काय म्हटलं जाणार आहे? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस टॅक्सेस अंडर जीएसटी. अशा प्रकारे जीएसटीचे हे विविध टॅक्सेस आहेत. अंडरस्टूड नाउ? एव्हरीवन अंडरस्टूड? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? If you have difficulty, you can ask me. Okay, very good. Okay, so today we have studied the meaning of GST. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय अभ्यास केला? जीएसटी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. देन हिस्ट्री ऑफ जीएसटी इन इंडिया, कशा प्रकारे भारतामध्ये जीएसटी हे लागू करण्यात आलं ते सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. देन इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटेड टू द जीएसटी. जीएसटीच्या संदर्भात जे काही महत्वपूर्ण संकल्पना होत्या, एकूण 8 संकल्पना होत्या त्या ठिकाणी, त्या आपण समजून घेतल्या. देन फीचर्स ऑफ जीएसटी, जीएसटीचे विविध वैशिष्ट्ये कुठले आहेत, विविध वैशिष्ट्य सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. अँड देन दिस लास्ट पॉइंट वी अंडरस्टूड अबाउट द टॅक्सेस अंडर जीएसटी. आणि कशा प्रकारे जीएसटी मध्ये कुठल्या प्रकारचे टॅक्सेस आहेत हे आपण या मुद्द्यामध्ये समजून घेतलेले आहेत. ओके. द रिमेनिंग पॉइंट रिलेटेड टू दिस युनिट वी विल स्टडी